ओके. थँक्यू. थँक्यू. चला, अतिशय सुंदर कामगिरी आणि ट्रॉफी त्यांना मात्र बहाल केली गेलेली आहे. पैलवान गणेश दादा चव्हाण क्रिकेट क्लब संघाला विनंती असेल सर आतमध्ये चला. चला सर. मिलिंद सर, वैभव जाधव सर, चला पटकन. चला. ओके. 1 2 3 4 5 6 7. गणेश दादा 11. सागर त्यांची मॅच आहे का? सागर दादा धारोड. ही पैलवान गणेश दादा चव्हाण. चला. हे घे चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला बॅट्समन ताबडतोब चला. वेळ मात्र इथे घेऊ नका ही विनंती असेल. चला पटकन सर. पंच अधिकारी चला. पंच अधिकारी चला. चला सर. चला सर चला. थँक्यू. माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक अगदी TPLचे आयोजक पैलवान विलास सरांनी दिले. त्यानंतर आमचे दुसरे कॉम्पिटेटर विजय सरांसाठी सुद्धा त्यांनी 200 रुपये दिले. धन्यवाद सर. चला चेंडू द्या. दोनच राहिले फक्त. दोन नुने, दोन जुने आणि दोन नवीन, दोनच राहिले. हो. चेंडू घेऊन या. जसा सामना चालू होईल तसा आवाजामध्ये बदल होईल. बोला. मॅन ऑफ द मॅच डी डेंजर दत्तासेठ मरवस DM स्पोर्ट्स त्यांना मी शुभकामना देईन. अतिशय सुंदर सौजन्य त्यांनी दिले. आता जे कपडे दिसतात खेळाडूंचे जे जर्सी त्यांच्या स्पोर्ट्स क्लबमधून त्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर ड्रेस पाहायला भेटतोय. त्यांना ठेवा. पॅनल्टी पडेल कदाचित. चला पटकन. पॅनल्टी पडेल. पटकन आवर का. एवढा वेळ नाही सर आपल्यापासे. चला पटकन जाऊया मैदानाच्या आत. घेऊया खेळाचा समाचार. जसा सामना चालू होईल तसा फेरबदल केला जाईल. येऊया पहा TPL 2025 आणि ऐका विजय केदार सर. थैंक यू अनिल जी बेलोटे सर. हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है. हर नदी जिसमें समा जाए वहाँ समंदर होता है. जीवन के कर्मभूमि में जंग तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. यस. टाइम महत्वाचा आहे. हम सब समय के गुलाम है. समय किसी का गुलाम नाही. म्हणजे तुम्हाला इथे वेळ वाचवणं गरजेचं आहे. जातोय आपण मॅचच्या दिशेनं.
मिलिंद गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतो. सलामीला आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आपण पाहतो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पहा. एक धाव तिथून प्राप्त होताना पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. धावा येतील 2 धावाने अकाउंट या ठिकाणी ओपन होतं. अविनाश आणि दुसऱ्या बाजूला पुंडलिक ही जोडी आपण मैदानावरती पाहतो. सलामीवीरांचं मी सहर्ष स्वागत करेल. ज्या प्रकारे ओके हा बाउंड्री लाईनच्या बाहेर या मित्रांनो. कुठल्याही संघाला एकाही धावेचा तोटा होणार नाही. आपलं गैरवर्तन होणार नाही याची दखल आपण घ्या. पाहतो आपण जातो मॅचच्या दिशेनं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती सज्ज होतोय. फुल टॉस बॉल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये गेला. क्षेत्ररक्षण तिकडे थोडंसं खराब आणि या ठिकाणी आपण पाहू शकता एक धाव येताना पाहायला मिळतीये. तिऊर प्रीमियर लीगची सुरुवात मला वाटतं या चावीनं षटकारानं केली होती. तो चावी आता स्ट्रायकिंग एंडला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली. म्हणजे हा संघ असा आहे, हा संघ मला वाटतं पहिला बाजीराव आहे ज्यानं क्वचितच पराभव पाहिला होता. तो संघ आपण मैदानावरती पाहतो. बॅटिंग करत असताना सागरदादा धारवाड 11 अविश स्ट्रायकिंग एंडला आहे. खरं तर ओहो अक्रॉस द बॅट खेळायचा हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही आला. मिलिंदचा हा चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आला तसा सोडून दिला आणि इथे आपण पाहतो आणखीन एक चेंडू इथे डॉट आहे. विलासजी सोनवणे साहेबांच्या वतीनं आम्ही दोन्ही समालोचकांसाठी 200 रुपयांचा पुरस्कार आला. साहेबांचा आम्ही सतत ऋणी आहोत. जातो आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा मिलिंद. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवला. समोर पाहतोय आपण क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि पाहतोय आपण एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. येते आता 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ. मिलिंद अक्षरशः जेमतेम कामगिरी जर पाहिली तर जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. म्हणजे मिलिंद रोखून ठेवलं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. पुंडलिकला असो त्याचबरोबर अविला असो. गोलंदाज पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघतो हा चेंडू. थोडासा कट होताना पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतो थोडासा मिलिंदचा स्टान्स चुकी बदलताना पाहायला मिळाला आणि हा चेंडू थोडासा बाहेर निघाला. इथेच षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या जेमतेम धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 4 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. एकही विकेट गेलेली नाहीये. षटक क्रमांक 1. मैदानावरती संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्ती अवघ्या 4 धावा या ठिकाणी आपण पाहतो. खरं तर 2 मित्रांचं मित्रप्रेम, जुगलबंदी आणि त्या सर्वांच्या विद्यमानातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अक्षय भाऊ चव्हाण असतील आणि त्याचबरोबर मयूरजी सावंत या दोन्ही मान्यवरांचं, दोन्ही मित्रपरिवाराचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. खास करून आभार मानतो की ज्यांनी स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आणली. कारण एकच संकल्पना आहे, आपल्या गावातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं. इथून एखादा मोठा खेळाडू घडवायचा. अलीकडे जर पाहिलं तर अक्षरशः अनेक लेजेंड खेळाडू या मैदानावरती. कशा आपण कुमार जाधव यांची बॅटिंग पाहिली. अक्षरशः रस्ता पार षटकार मारले. ते कौतुक राहील. एक अर्धशतक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. सेकंड ओव्हरला इथे सुरुवात होतीये. परत एकदा गर्र दिशी चेंडू वळण घेतो. विकेट किपरच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. काय सुंदर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. सोमनाथ गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज आहे. सेकंड ओव्हर मध्ये आलेत. पण अभि या षटकामध्ये जर पाहिला तर अक्षरशः एक्सिमोच्या प्रदेशातून, बर्फाळ प्रदेशातून आल्यासारखी शांत आणि थंड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतो. तर पहा स्पर्धेच्या माध्यमातून नानासाहेब किंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विलास आप्पा आपली वाट पाहत आहेत. व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आता आपण मॅचच्या दिशेनं पुन्हा एक चेंडू या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर अवघ्या 4 धावा धापलकावरती आहेत. एक षटक देखील काफी असतं मॅच मध्ये तुम्हाला येण्यासाठी, मॅच मधून बाहेर देखील जाण्यासाठी. पाहायचं एखादं मोठं षटक इथे येणार का, धावसंख्या किती उभी राहणार, कशा प्रकारची कामगिरी केली जाणार, अशा असंख्य प्रश्न आता टीम मध्ये आहेत आणि डग आउट मध्ये देखील आहेत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची एज घेतो हा चेंडू आणि पहा अरुण यांच्या तोंडासमोर चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळाला. तत्परता गरजेची होती, ती दाखवता आलेली नाही. आणि पहा
आणि पहा श्याम बॅकअपला आले, त्यांच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दरम्यानच जर पाहिलं तर एक धाव घेऊन आता पुंडलिककडे स्ट्राईक आलेली आहे. कशा प्रकारची तो कामगिरी करतो हे आपल्याला पाहायचंय. अंबिका वॉरियर्स, समस्त ग्रामस्थ, चव्हाण वस्ती, अक्षय भाऊ चव्हाण, त्याचबरोबर मयूर भाऊ सावंत सह मित्र परिवार या सर्वांच्या विद्यमानातून साकारलेली थेऊर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व असतील ज्यांनी या स्पर्धेला भरभरून मदत केली. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आणि सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्रीडा रसिकांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर क्रीडा रसिक हे महत्त्वाचे असतात. आणि पहा, प्रत्येक संघाचे पाठीराखी या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पॉन्सर तुम्हाला गरजेचे आहेत. स्पॉन्सर का गरजेचे आहेत मित्रांनो? ज्यावेळेस तुमच्याकडून मैदानावरती चुका होतात, ज्यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत पोहोचतो, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, पुंडलिकच्या बॅट मधून फटका सुंदर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा आहेत. म्हणजे समर्थक तुम्हाला अपेक्षितच आहेत. कुठल्या आवश्यक क्षेत्र असो, तुमचे समर्थक तुमची प्रेरणा शक्ती असतात. कारण पहा, ज्यावेळेस मैदानावरती यस 1 रन शॉर्ट साठी तिसऱ्या पंचांना रेफर्स का यस तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आला. याचे तिसरे पंच 1 रन शॉर्ट साठी टेक्निशियन आहेत. तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर श्रीगोंद्यावरून सागर शेठ आवटी हे देखील सामन्यांचा आनंद घेतात. आवटी साहेब, आपली एक आवटेवाडीची स्पर्धा आमच्या सर्वांच्या भेटीला येते. तुमचं 18 तारखेपासून मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच येत्या कालखंडामध्ये तब्बल 88,888 रुपये प्रथम पुरस्कार असणारी शिरूर तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, श्रीगोंदा तालुक्यातील एक मानाची स्पर्धा आमच्या सर्वांच्या भेटीला येते. म्हणजे विशेषतः श्रीगोंदा तालुका म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धांचं माहेरघर आहे आणि त्यामध्ये आमचे सागर जावटे साहेब यांची एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. तर आवर्जून येत्या 18 तारखेला चलो श्रीगोंदा. काय डिसिजन? अजून डिसिजन पेंडिंग आहे. म्हणजे पहा, आपल्या सर्वांसाठी खरं तर रन कंप्लीट आहे आणि अशा रीतीने 2 धावा आहेत. काय होणार, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल? गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पुंडलिक यांना आपण पाहतो. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. वा, सुंदर क्षेत्ररक्षण, कौतुक राहील क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव या ठिकाणं येताना पाहायला मिळते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती आता 8 या धावसंख्येवरती. वाटतं भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा पहिला कसोटी सामना देखील चालू आहे. 8 आउट झालेले आहेत दक्षिण आफ्रिका संघाचे आणि 154 धावा आहेत. पण इथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी. सरळ चेंडू बॉडी लाईनचा वेध घेतो. आता पाहायचंय, डिसिजन पेंडिंग आहे पण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. इट्स अ मॅक्सिमम षटकार. 6 धावा. मला वाटतं 159 धावसंख्येवरती पहिल्याच दिवसामध्ये जबरदस्त काम भारताच्या गोलंदाजांनी केलं. त्यामध्ये स्पेशली जसप्रीत बुमराह यांची कौतुक राहील, ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट मिळवल्या. पण आजच्या दिवसामध्ये मला वाटतं अमोल जाधव सारखा बुमराह आहे या मैदानावरती. मला वाटतं मागच्या एका मॅच मध्ये भरपूर विकेट मिळवणारे गोलंदाज देखील आपण पाहिले. म्हणजे इकडे देखील भरपूर बुमराह आहेत आणि इथे देखील चांगली कामगिरी चालू आहे. इथे देखील चांगलं क्रिकेट आहे. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 14 धावा धावफलकावरती आहेत. विकेट आतापर्यंत एकही गेलेली नाहीये. म्हणजे पुंडलिक आणि आवी आतापर्यंत षटकं मला वाटतं 2 संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्ती 14 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. खोलवर टप्प्याचा बॉल, मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू ढकलला, क्षेत्ररक्षक आला तिथे आणि पहा अक्षरशः चीनच्या भिंतीसारखा चेंडू आडवा होतो. चेंडू स्टॉप करतो. पुन्हा 1 धाव आली आणि एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ते आता 15 या धावसंख्येवरती.
गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा समोर आपण पाहतो सिक्सर किंग आपल्याला पाहायला मिळतो, पण आता थोडंसं शांत आहे. ओ हो हो, बिग हिट. यावेळेस सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविनाशच्या बॅट मधून बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. येतो षटकार. 6 धावा. टेनेक्स मला वाटतं इथं लेझर क्रिकेटचे बॉल आहेत. जर बॅटला व्यवस्थित कनेक्ट झाला तर कुमार सर नवीन सांगायची गरज नाही, सहज सहज बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. मगाशी तुमच्या बाबतीत तेच आपण पाहिलं. प्रत्येक बॉल षटकाराच्या उद्देशानंच होता. चेंडू बाउंड्री लाईनच्या बराच बाहेर गेलाय. रोल बॉल मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. शक्य नसेल तर नवीन चेंडू घ्या, दुसरा चेंडू घ्या. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 21 धावा धावपलकावरती आहेत. मिलिंद परत एकदा बिग हिट. तिथेच मागच्या फटक्याची झेरॉक्स कॉपी, पण यावेळेस आपण पाहतो परत एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर आहे. तसा इशारा आलाय आमच्यापर्यंत. पहा, एक आगळी वेगळी षटकाराची साईन आपण मैदानावरती पाहतो. दिनेशजी पुजारी सरांचा इशारा येतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. जो खेळाडू आतापर्यंत शांत होता तोच खेळाडू आता जबरदस्त कामगिरी करतो. ज्या मिलिंदनं पहिल्या षटकामध्ये अक्षरशः या खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या टाकल्या होत्या त्या उद्ध्वस्त करण्याचं काम अविनाशने केलेलं आहे. अविनाश स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय करामत केली जाईल, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल असं म्हटलं जातं. आयुष्यामध्ये संकट तुमच्या येणं अपेक्षितच आहे, कारण मी नेहमी सांगत असतो शांत समुद्र कधी उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. ज्यावेळेस समुद्रामध्ये उसळत्या लाटा असतात त्यावेळेस उत्तम खलाशी तयार होतो. त्यामुळे संकट येतात तुमच्या आयुष्यामध्ये. सुरुवातीच्या षटकांमध्ये तेच आपण पाहिलं. थोडासा संयम, थोडासा शांत खेळ, अवघड येणारे चेंडू, आणि खरं तर तिथून धावा आल्या नव्हत्या. पण आता आपण पाहतो त्या अवघड चेंडूंचा नजरा स्थिरावल्यानंतर खरपोच समाचार अविनाश घेतोय. सलगचे 2 षटकार आलेले आहेत. मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मागचा पाय अविनं वाकवला. बॉल हवेत पाठवला. 1 2 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळतो, आणि या चेंडूवरती 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेंनी संघाची धावसंख्या परत एकदा वाढेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. ओव्हरथ्रो होतो आणि पाहता पाहता धावा 3 आहेत. तर पहा, संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे अद्याप एकही विकेट गेली नाहीये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावसंख्या 30 आपण पाहतो. सागरदादा धारवाड 11 टीम एका बाजूला शिरकस्त करते. पहा, अविनाशची जबरदस्त बॅटिंग, पण मिलिंदची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये. पुंडलिकला साथ द्यावी लागेल तर अविनाश यांना. गोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. साइड स्क्रीनला क्षेत्ररक्षक तिकडे आहे, आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू एक टप्पा घेत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. 4 धावा चौकार आहे. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असतो. पुंडलिक त्यांच्याकडे हा आत्मविश्वास द्विगुणित करणारा चौकार आलेला आहे. पाहायचं पुंडलिकचा आत्मविश्वास वाढलेला आहे. सेल्फ कॉन्फिडन्स ही गोष्ट महत्वाची आहे. या वेळचा बॉल शिपा यष्टांच्या मागे निसटला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये तितकाच वेगात आला, आणि पाहायचंय आता बाईचा इथे हा चौकार आहे. धावा कुठून आल्या, कशा आल्या याला महत्व नाही. 4 धावा तर येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 4 ने पुढे गेली. 38 धावा आहेत. 3 षटकं संपली, आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती विदाऊट लॉस सागरदादा धारवाड 11 जाऊन पोहोचेल 38 धावसंख्येवरती. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली, प्रकाश शेटजी सावंत माजी उपसरपंच मांजरे 51,000 रुपयांचा पुरस्कार दिलाय. त्याचबरोबर आरोग्य दूत आपण पाहतो युवराज नाना काकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थिऊर यांच्या वतीनं दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000 रुपयांचा पुरस्कार. 31,000 रुपये दिलेत या स्पर्धेसाठी श्री संतोषदादा काकडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थिऊर, आणि त्याचबरोबर 21,000 रुपयांचा पुरस्कार योगेश राणा काकडे जिल्हा परिषद अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट. या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं पुनश्च एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. 3 षटकं संपलेली आहेत, आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती धावपलकावरती धावसंख्येचा विचार जर आपण केला
तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. विशेषतः मी आमच्या सर्व कॅमेरामॅन्सचं कौतुक करेल. 38 धावा आहेत. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन गोलंदाजी मार्कवरती गणेश दादा आलेले आहेत. यावेळेचा हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळला. क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडूवरती येतो. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न थ्रो परफेक्ट होता. थोडासा उशिरानं आला आणि या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा आहेत. संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्कवरती. गणेश दादा चव्हाण 11 संघाचे संघ मालक आहेत. स्वतः गोलंदाजी करतायत. चौथ्या षटकामध्ये 2 धावा आल्या. 40 धावा धावफलकावरती. सागर दादा हॅलो 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 पहा पुन्हा विचार जर आपण केला ऑफस्टिक्सच्या बाहेर हा चेंडू निघाला. पंचांच्या दोन्ही हात समांतर आहे. दिनेशजी पुजारी यांचा अवांतरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर रन स्कोरबोर्ड होती 41 धावा आहेत. विकेट करायचा हा चेंडू. पुन्हा एकदा खरं तर चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं होतं. लांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि तितकाच बाहेर चेंडू इथे वळवलेला आहे. गणेश यांनी डॉट चेंडू येतो आणि पहा आता समर्थकांमधून आवाज यायला सुरुवात झालेली आहे. हो 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 यावेळेचा चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथे संघ मालक सेनापती जबरदस्त कामगिरी करतायत. सेनापतीची जबरदस्त कामगिरी संघ मालकांच्या आपण मैदानावरती पाहतो. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 पारगस्त असताना थेऊर प्रीमियर लीग मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित नाही करता आला. परत एक सिंगल धाव येते आणि या सिंगल पाठोपाठच 42 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक मैदानावरती आता संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. ते 4 म्हणजे या षटकामध्ये जेमतेम धावा आतापर्यंत गणेशजी चव्हाण यांनी खर्च केलेल्या अवघ्या 4. हो 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 सुंदर चेंडू इथे बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही स्पर्श नाही. लांब लांब पर्यंत गाठ पडलेली नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतो षटकाची समाप्ती होईल. 4 षटकं संपली जात आहेत आणि 4 षटकांच्या समाप्त्यांती एकही फलंदाज सागरदादा धारवाड 11 संघानं गमावलेलं नाहीये. अवघ्या 42 धावा आहेत. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जातं हे आपण पाहणार आहोत. कशा प्रकारची कामगिरी केली जाते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहा विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला आमच्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांच्या अथांग योगदानातून उभी राहिलेली थेऊर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गोलंदाजी मार्कवरती अरुण ज्यांना गोलंदाजीसाठी आणलं. कालच्या दिवसामध्ये अरुणची फिरकी आपण या मैदानावरती पाहिलेली आहे. पण समोर आपण पाहतो सिक्सर किंग आहे. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर इथे लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविनाश षटकार. पहा जबरदस्त टोला या ठिकाणी आपण पाहिला. अविनाशच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक षटकार आहे. 6 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. ती आता 48 धावा धावफलकावरती. म्हणजे इरादे इथे स्पष्ट आहेत शेवटच्या षटकामध्ये तोडफोड करायची. मी नेहमी सांगत असतो इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले व्यापारासाठी आले राज्यकारभार राज्यकर्ते झाले आणि खरं तर भारतावरती 150 वर्ष राज्यकारभार करत असताना त्यांनी एकच तत्व अवलंबलं तुम्ही तोडा फोडा आणि राज्य करा. कुठल्याही पद्धतीत राजवट लागू करा. शेवटच्या षटकामध्ये तेच आपल्याला पाहायला मिळतं. तोडा फोडा आणि या मॅच वरती आधी राज्य गाजवा. पाहायचं एक षटकार आलेला आहे. पुढील 5 चेंडूवरती काय परिमार्जन असेल. थांबून काम होणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा अरुण सज्ज होतो. अविनाश स्ट्रायकिंग एंडला आहे. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. इथे पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल्स इथे आपल्याला पाहायला मिळाला.
एक अतिरिक्त धाव येते, संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचली. रन स्कोर बोर्ड होते 49 धावा धावफलकावरती, मग जेमतेम भक्कम स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. हो यावेळेचा हा चेंडू फुल टॉस होता. आपण चर्चा करत होतो, अवीचा फुटवर्क तितकासा चांगला नाही. त्याच्या बॅटच्या जवळ जर चेंडू आला तर सहज बाउंड्री लाईनच्या पलीकडे टाकतो आणि अरुणचं हे प्रत्युत्तर होतं. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलं. डॉट चेंडू येतो. पुन्हा एकदा बिग हिट केला. यावेळेस बॅट मधून टक कसा आवाज आहे आणि सरळ चेंडू पाहतोय आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड ऑनच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. 6 धावा. 38 वरती बॅटिंग करतो अविनाश. संघाची धावसंख्या 55 आहे. तर आपण पाहतो सागरदादा धारवाड 11 कशा प्रकारची कामगिरी करेल. दुसऱ्या बाजून गणेशदादा चव्हाण 11. या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा अट्टास आहे. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. 18-38 वरती अविनाश बॅटिंग करतो मैदानावरती. अरुण पुन्हा एकदा फुल टॉस होता. लोअर फुल टॉस इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉडी पासून आणि बॅट पासून चेंडू थोडासा लांब ठेवला आणि गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. अतिशय सुंदर चेंडू इथे पेश करत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला अविनाश. परत एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा उंची घेतली. टायमिंग तिथे प्रॉपर आहे आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. अविनाशच्या बॅट मधून पुन्हा एकदा गगनभेदी षटकार. 6 धावा. एक चेंडू मला वाटतं बाकी असावा की षटक संपलेला आहे काय. पहिल्या चेंडूवरती षटकार आहे. त्यानंतर एक खराब चेंडू आहे 0. त्यानंतर 6. एक चेंडू खराब आहे. एक चेंडू मला वाटतं बाकी आहे. आणि अव्याला अविनाशला मला वाटतं अविला तिकडे 44 वरती बॅटिंग करतो. एक चेंडू बाकी आहे. 44 वरती जाऊन पोहोचला. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर मला वाटतं बरोबरी कुमार यांची होऊ शकते. धावफलकावरती धावसंख्या 61 आहे. अवि स्ट्रायकिंग एंडला आहे. एक चेंडू 6 धावेंच्या आवश्यकता अर्धशतकासाठी. पाहायचं आता हे इम्पॉर्टंट अर्धशतक इथे येतं का. कुठलाही सामना असो, कुठलंही क्षेत्र असो, स्वतःला तुम्ही सिद्ध करा. जग आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करेल. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा. पहा जमिला समांतर फटका डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू उचलतो, फेकतो, तोपर्यंत एक सिंगल धाव येते. ओव्हर थ्रो इथे होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, नकार. नॉट आउट राहणं महत्वाचं आहे. 46 धावा अवीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. तर संघाची धावा संख्या प्रथमतः बॅटिंग केली सागरदादा धारवाड 11 संघानं बनवल्या 62 धावा धावफलकावरती. आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तर 63 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी 64 धावसंख्येचं अगदी लक्ष उभं केलेलं आहे.
विनंती आहे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सागरदादा धारवाड 11 टीम मीटिंग्स थोडीशी कमी करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा फायनलाइज केलं जाऊ शकतं. सूचना येते 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण मैदानावरती क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं आहे. चला सचिन दादा तुपे 11 आणि हा टॉस साठी येणं गरजेचं आहे. मयूर शेठ कैलास शेठ सावंत 11 आणि सचिन दादा तुपे 11 हा टॉस आपण घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. तर विनंती आहे अनिलजी बेलोटे सर कुठं असतील तर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पाणी सौजन्य मेहबूबाई सय्यद. ओके. चला बॅट्समन चला. बॅट्समन वैभव जाधव आणि मिलिंद. सलामीची जोडी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. डीएम स्पोर्टचे सर्वसात दत्ता शेट मरबे आपण पाहिलं या सामन्याला मॅन ऑफ द मॅच टुर्नामेंटला त्यांचं सरशी असं स्वागत. हा ते तरुण आहे. आम्ही आता थोडं थक्त गोड झाले. चला सामना चालू करा प्लीज. बोललो दोनदा बोललो. मेहबूबाई सय्यद पाणी सौजन्य सरसे स्वागत. या तुम्ही या. त्यानंतर मी थांबतो तुम्ही थांबू नका. पात्रा क्रिकेटचा थकथकता थरात आणि आवाजा SM अडवचे सर्वेसा महेश शेठ मांजरे या थोडे वेळ. चला सर्वांनी तुम्हाला हे दिले. या पाहूया एक सुंदर आवाज. पाठीमाग TM थेऊर प्रीमियर लीग मध्ये एक सुंदर आवाज तुम्ही ऐकला. या सर चला लवकर पटकन. नको सामन्याला सुरुवात. वैभव जाधव काय वैभव जाधव स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला. मिलिंद काय आलं सो मागलं वे. ओके चला पटकन. महेश शेठ मांजरे यांच्या हस्ते नाणेफेकी. चला हो हा सामन्याला सुरुवात. वैभव जाधव एक आपण पाहिलं गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून खऱ्या अर्थानं वैभव जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. हो आउटस्विंग चेंडू अतिशय सुंदर स्पेल आहे ते आपण पाहिलं. सोहम आगलावे यांचं आपण पाहतोय. कोण आहे नानफे. कॅमेरा समोर घ्या ना. समोर समोर कॅमेरा कारण ऑपरेटर नाही. बसा तुम्ही खाली बसा प्लीज. शिट डाऊन प्लीज शिट डाऊन. चला हो 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 पहा येते गंडार होतं अवघड पण वातावरण झालं टाईट. बाईस चौकार. मयूर कैलास शेठ सावंत इन द टॉच. काय घेतलं सांगा लगेच. एकच मिनिट. सब्र का फल मिठाई होता है.
अतिशय उत्तुंग मारलेला हा फटका षटकार. आता डीजे तर काय नाही. जरा 2-3 टायटल टाकतो. एक सुंदर फटका. ये जे खाली बसा. ओ माऊली खाली बसा तुम्ही. खाली बस बाप्पा. इतिहास साक्षी आहे. कोण इथं हिरोईन कोण झिरो आहे. इतिहास खऱ्या अर्थाने साक्षी असतो मित्रांनो. माणसाला हेतू जर प्रामाणिक असेल तर संपूर्ण समाज माणसाच्या पाठीमाग एक निष्ठेपणाने उभा राहत असतो. हा असेल षटकार रन. चेंडू आणा. तो चेंडू आणा प्लीज. चेंडू द्या. नवीन चेंडू द्या. आपण पाहिलं तू काय केलंस भल्या माणसा. देवाला सारं कळतंय र. तू काय केलं भल्या माणसा. देवाला सारं कळतंय र. आपण पाहिलं इथे षटकार आलेला आहे. मनात कितीही तुमच्या दुःख असू द्या मित्रांनो, पण आयुष्याच्या ह्या रंगमंचावर वावरत असताना चेहरा नेहमी हसरा ठेवता आला पाहिजे. कारण दुनिया चेहरा पाहते, मन नाही पाहत. कधी लक्षात ठेवा. षटकारच्या साह्याने वैभव जाधव येते मात्र सुंदर बॅटिंग मात्र खऱ्या अर्थाने येते करतोय. थेऊर गावचा वाघ, ढाण्या वाघ, बाहुबली. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यामध्ये जी नशा करायची आहे, आयुष्यामध्ये नशा करायचा असेल तर ती कष्टाची करा. वाईट चेंडू करायची असेल तर कष्टाची करा. त्यामुळे आजार झालाच तर यशच येतं, हे कधी लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, कष्टाचं फळ कधी गोड लागतं. कष्टाने कमवलेलं हे कधी माणूस पुरून खात असतो. ओ वैभव जाधव इज नॉट जोक. and the 6 षटकार. खोट्याच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्याच्या संगतीला उपाशी बसलं हे केव्हाही चांगलं असतं आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि धावफलकावर धावसंख्या 23 धावा. 23 धावा इथे मात्र खऱ्या अर्थानं पूर्ण केले गेलेले आहे. गोलंदाज सज्ज आहे. कोण आहे? राहुल. ओके. चला, वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल थोडं सहकार्य करा. हो. बाहेर जाणार चेंडू. आउटस्विंग चेंडू ते पाहिलं भेटलं. त्या नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा आनंद घ्या मित्रांनो. नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा आनंद घ्या. कारण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा कधीही अधिक सुंदर दिसत असतो, याची नोंद घ्या. हो सुंदर.
अतिशय सुंदर फटका इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलेला आहे. शब्द आणि निशब्द या वाटेच्या वळणावरचे अतिशय अनमोल शब्द आहे. एक धाव आहे. एका धावेनंतर आपण पाहिलं येथे 25 धावा. 25 धावा पूर्ण. अतिशय सुंदर चेंडू येथे खऱ्या अर्थानं पाहायला भेटला. येणारे किती चांगले तरी गेलेल्यांच्या जागा आपण येणारा हा किती चांगला असला. ग्राउंड सौजन्य आपण पाहिलं यशवंत सहकारी साखर कारखाना, त्यांना खऱ्या अर्थानं मी लाख लाख शुभेच्छा देईन. वा, बाहेर जाणारा चेंडू आहे. डेफाय लेगला बिलॉंग करणारा चेंडू आणि येथे मिळाल्या 4 धावा. 4 धावेनंतर धापलकाव किती धावा? 29. ओके. ग्राउंड सौजन्य यशवंत कारखान्याचे चेअरमन मान्य श्री सुभाष अप्पा जगताप, मान्य श्री नवनाथ आबा काकडे, संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना, चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य गुरुवर्य काकडे सर आणि शिंदे सर यांना मी सहर्षाचं स्वागत करतो. अशांत वातावरणामध्ये शांत अशी खेळी चालू आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस येथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. धापलकाव धावसंख्या 29. मित्रांनो, कोणीतरी असंही म्हणले गेलेले, कारण दुसऱ्याच्या चुकावरती PhD करण्यापेक्षा, तो वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर ग्रॅज्युएशन केलेलं कधी बरं असतं. लक्षात ठेवा. स्वतः सुधरा. दुसऱ्याच्या याच्यावरती कधीच PhD करायची नाही. कारण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण कोणाला. चला 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 आवरा रे. नॉट मीटिंग इन ग्राउंड. चला पटकन आवरा प्लीज. 29. 29 धावा. 18 चेंडू 35 धाव्यांचं लक्ष्य. अमित. अतिशय सुंदर फटका येते आपल्याला खऱ्या अर्थानं जो पाहायला भेटतो आहे. अतिशय सुंदर फटका. आणि येते पहा काय ती तुम्ही उठा रे, तिथनं उठा. पिवळा T-शर्ट बाप्पा, तुम्ही पाठीमागे या. उठा उठा, पाठीमागे या तुम्ही. चला. किती धावा सर? ओ पिवळा T-शर्ट या ना माग. आता धावा किती आतमध्ये? नो बॉलिंग किती? पळून किती आहे? 2. 3 घ्या. 32. वैभव जाधव इज ग्रँड फिनिशिंग. सामना येते मात्र मोड मध्ये घेऊन येतोय आणि 31 या धाव संख्येवरती वैभव जाधव इज ब्रँडेड षटकार. अरे काम ऐसा करो नाम हो जाए, नाम होते ही काम हो जाए. वैभवशाली फटका. 18 नोव्हेंबर 2025 ते
22 नोव्हेंबर 2025 चलो आवटेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर 88,888 एक गाव एक संघ खऱ्या अर्थानं प्रारंभ होतोय. नामांकित समारोचन नामांकित अंपायर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल. कोण आहे पाठीमागे कोण आहे सोबत, अरे कोण आहे पाठीमागे आणि कोण आहे सोबत, कोण पुढे मला माहित नाही. मी चाललोय, मी चालतोय आणि मी माझ्या ध्येयावर नक्कीच पोहोचणार याची तुलना आणि बरोबरी कोणाशीच होणार नाही. बा वैभव जाधव येथे मात्र थांबत नाही. तुलना कोणाशी होणार नाही. वैभव जाधव येथे थांबत नाही. 39-32 मी फक्त लढतोय स्वतः आणि स्वतःशीच. कारण कर्म आणि नशीब कोणावरती अवलंबून नसतं. वा सुंदर अवी पवार काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. हो आणि तिसरीचा प्रयत्न परंतु नकार मात्र दिलाय. बॅटिंग ओके. मयूर दादा यांनी मात्र बॅटिंग घेतलेली. 40 धावा बरोबर आहे का. 40 धावा आहेत 10 चेंडूमध्ये 32 धावा वरती. वैभव जाधव नमस्कार. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. दिवस तेच आहेत पण माणसं मित्रांनो पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. लक्षात ठेवा दिवस तेच आहे परंतु माणूस बदललाय. हेलिकॉप्टर शॉट अवी पवार सुंदर क्षेत्ररक्षण करून गेलाय. माणसं तीच आहे, दिवस बदललेत परंतु माणसं पहिल्यासारखी राहिलेली नाही. लक्षात ठेवा प्रत्येकाचा क्षण हा येत असतो, प्रत्येकाचा क्षण हा जात असतो. काहीतरी शिकव. वा सुंदर ग्राउंड शॉट. त्या समोर स्कूटी गाडी तिची लाईट हा बंद करा. ओके सर. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. धापलकाव धावसंख्या आपण पाहिलं 42 धावा आहे. 12 चेंडू 22 धावेंचं लक्ष. चला प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजचे अडचण उद्याच्या यशाचा पाया रचतील ह्यावरती विश्वास आणि विश्वास ठेवा. येथे विश्वास ठेवा कारण पाया येथे घट्ट रचलेला आहे. मित्रांनो आपण ज्या घराचा पाया मजबूत ते घर मजबूत असतं. या स्पर्धेचा पाया मजबूत आहे म्हणून सर्व उत्कृष्ट स्पर्धा चालू आहे. मयूर दादा टॉच विन अँड फर्स्ट बॅटिंग. त्यामुळे या 22 धावींचं लक्ष. 42 धावा झाल्यात. समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला जे बडबड करतात तुम्ही जे बोलताना ते लाईव्ह कॅच करताय बरं का. ही नोंद घ्या. 192 देशामध्ये लाईव्ह चालू आहे. एक इथं असा कॅमेरा आहे तुम्ही किती लांब थोडा आवाज काढा ते ऑटोमॅटिक कॅच करते. त्यामुळे जे समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला जे बोलतात त्यांना विनंती असं कृपया थोडं शांत बसा प्लीज. 12 चेंडू 22 धावा. चेंडू गोलंदाज कोण आहे गोलंदाज. राहुल. शांति से जो क्रांति होती है 1 रन. मित्रांनो ज्यांना आपले विचार पटत नसतील ना त्यांना कधी प्रत्युत्तर देत बसू नका. कारण गडूळ पाण्याला डवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. कारण गाळ हा आपोआपच खाली बसत असतो. त्यामुळे त्यांच्या कधी नादीच नाही लागायचं. आपलं गप 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 आणि गप राहायचं. हो तोडकर या मोडकर और एक गेंद सीधा तोडकर मोडकर आणि 4 रन. विजयाचं कॅल्क्युलेशन बदललं. दहा चेंडू 17 धावेंचं लक्ष समोर येतंय आणि हे आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाईल हे आपल्याला पाहायला भेटेल. विजय सर कुठे गेलेत. विजय केदार सर काय बॅट. ओके
10 चेंडू 17 धावेंचं लक्ष समोर. चला हो, आधीच कर्जने बेजार, त्यात उसनं झाला शेजार वाईट. कष्टाने कमावलं, इन्कम टॅक्स मध्ये गमावलं वाईट. 10 चेंडू आणि विजयासाठी लागतात 16 धाव्यांचं लक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे साखर कशासाठी साखर ही गोड असते आणि मीठ कशासाठी वापरलं जातं? चवीसाठी, बरोबर आहे. मग साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर त्यांच्या चवीवरून कळते. तशी माणसाची किंमत त्यांच्या गोड बोलण्यावर कधी जाऊ नका. खरं गोड बोलणारे काटा काढतात, त्यांच्यापासून सावध राहायचं कधी पण. गोड बोलणारे कधी बोलण्यावरून नव्हे तर ते शुद्ध कृतीतूनच कळत असते, कधी लक्षात ठेवा. बसा, श्लोक बोलू का? नाम घेता चला. धन्यवाद. पोटभर जेवा, सावकाश जेवा, पाणी घ्या. आयुष्यात कधीच कोणाला दोष देऊ नका, कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात, वाईट माणसं अनुभव देऊन जातात आणि मतलब की दुनिया मानी मतलबी माणसं धडा शिकून जातात. हे तो मतलब की दुनिया आहे. अतिशय सुंदर सामना आहे आणि विजयासाठी कुठं 8 चेंडू 16 धावा. 8 पडली गाठ, गाठ पडली ठका ठका. चेंडू राहिले 8, धावा राहिल्या 16. दादा बरोबर आहे का? ओ हो पहा येते अमित इज गुड कॅच. 7 चेंडू आणि 16 धाव्यांचं लक्ष. न्यू बॅटर, एक छोटा पॅक है, सरनेम जाधव है. चैतन्य नको तसं बोलाय, चैतन्य जाधव नाही. 7 चेंडू आहे ना, एक चेंडू बाकी आहे सर. ओके, 7 चेंडू 16, 6 चेंडू 16 धाव्यांचं लक्ष. चलो, म्हणजे एक बॉल बाकी आहे सर. 8 चेंडू लागत होते, कॅच आला, त्यातून 8 मधून एक गेला, खाली राहिले 7. 7वी नंतर आपण हायस्कूलला जातो, हायस्कूल 10वी पास झाल्यानंतर आपण कॉलेजला जातो, त्याच्यानंतर टिंब टिंब टिंब. विजय सर बरोबर आहे का? आणि येते वाईट. संधी कधीच तयार होत नाही, ती तयार करायची असती. वाईट. तुझ्या मेहनतीनं आणि धाडसानं धाडस कर, कारण जे प्रयत्न करतात त्यांच्या वाटेवर यश उभं राहत असतं. गोलंदाज राहुल. हो, मला वाटलं तर आता चेंडू लय लांब जातो का काय, परंतु चैतन्य हा चेंडू मात्र निर्धाव खेळलेला आहे. आणि 6 चेंडू 15 धावींचं लक्ष. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा, 6 चेंडू, 6 चेंडू 15 धावा, 15 धावा, 6 चेंडू. कभी खुशी कभी गम. लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते. गाडी लाखाची असती, कोट्याची गाडी असती, पण ती एका चावीवर आणि एका ब्रेकवर अवलंबून असते. कोटीचं घर एका कुलपावर आणि एका किल्ल्यावर अवलंबून असतं. कोटीचं घर एका कुलपावर एका किल्ल्यावर अवलंबून असतं, तसेच आपली व्यक्तिमत्व आपल्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असतात. चला, नॉट मीटिंग इन ग्राउंड, नॉट मीटिंग इन ग्राउंड प्लीज. चला, 6 चेंडू 15.
15 धावांचं लक्ष. कोण आहे गोलंदाज सर? पियुष चावला. वाघमारे वा. आणि आता खरंच वाघ आला तर इथं तर वाघमारे आडनाव आहे पण खरंच वाघ आला दादा. मग आमचे कॅमेरामॅन त्याच्यावर कॅमेरा फिरवतील आणि मग कॉमेंटेटर म्हणते वा काही सुंदर लाईव्ह चाललोय. वाघावरती कॅमेरा फिरवलाय. 6 चेंडू 15 धावा. स्टेजच्या खाली वाघ लिगलो मग काय करायचं? मग वाघ भारीच होतील. हो हो चला. 6 चेंडू 15 धावा. सामना रंगतरंग अवस्थेमध्ये. वेळ पहा, समय पहा. समय किसी का गुलाम नहीं होता. वेळ पहा. फक्त तुमच्याकडे 2 मिनिटं बाकी राहिलेत. 6 चेंडू आपण पाहिलं. 15 धाव्यांचं लक्ष असताना चौकार आलाय आणि आता 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं 12 धाव्यांचं लक्ष. 5 चेंडू 12. वैभव जाधव कितीवर खेळतात? 12 चेंडू 37. वैभव जाधव हॉट सुपर बॅटिंग इन टुर्नामेंट. सायकल कोणाच्या नशिबी असणार? फुल टॉस. हो. धावा घ्या 4. पळून 2 आणि डिक्लेअर 2. 4. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. सामना रंगतरंग अवस्थेमध्ये. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. कभी खुशी कभी गम. या नहीं चलेगा राम राम या काम ही करना पड़ेगा. काय माहोल मोठा आहे. सामना किती सुंदर रंगलाय. ओ येस. 4 चेंडू 7 असताना वैभव जाधव बाद झालाय. आता 3 चेंडू आणि 7 धाव्यांचं लक्ष आहे. तर नवीन फलंदाज पाहूया कोण जाते. अतुल्य कामगिरी करणारा अतुल जाधव आता मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 7 धावा. चव्हाण, अतुल चव्हाण सॉरी. हा बोला. 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. आपण पहा मित्रांनो, नाणेफेक आपण रुपयाच्या कॉलनी केली जाते. 1 रुपया एका लाखात नसतो, परंतु लाखातून 1 रुपया काढा तर लाख राहत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत असते, फक्त ती वेळ आल्यावर कळते. खरं वेळ हा अतिशय महत्वाचा आहे आणि ज्यावेळी आपल्यावरती वेळ येते ना मित्रांनो, त्यावेळी रुपयाची किंमत कळते. फुल टॉस. चौक नो बॉल. फुल टॉस नो बॉल. कष्टाने कमावलं, इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. चोरीचा डाव मोरीत मध्ये खेळला गेला. व्हॉट इज दिस? नो बॉल आहे का पहा बरं. हॅलो टिक टिक. हॅलो हॅलो. आपण पहा तिसरे अंपायर यांच्याकडे निर्णय सोपवलाय. हॅलो हॅलो. फेर डिलिव्हरी.
4 धावा असेल. 3 लागतात आता. विजयासाठी 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस, नॉट सुपर ओव्हर. अतुल एक अप्रतिम फटका खेळला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण काहीच खराब होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येते आपण जर ओ यस 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 पैलवान गणेश दादा चव्हाण 11 इन द मॅच. धन्यवाद. काही सुंदर सामना झालाय, अतिशय सुंदर सामना. चला मॅन ऑफ द मॅच वैभव जाधव, प्लीज कम ऑन. किती जातात ते मॅन ऑफ द मॅच वैभव जाधव यांना. हिरो सेकंड, बरेच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. हा हे घ्या. चला कुलकर्णी साहेब या, तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. चला मॅन ऑफ द मॅच व्हॉट सुपर बॅटिंग वैभव जाधव यांना मात्र पंपा ऑर्गनायझर असेल यांच्या शुभ हस्ते, पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वैभव जाधव. कसं ह्या खेळमध्ये काय वाटलं तुम्हाला? 2 मिनिट आपलं मनोगत सांगा, काय वाटलं? या इकडे. मी नाही बोलत, नंतर बोलतो, नंतर फायनल. ओके. आता ते म्हणतात मनात होतं त्यांच्या चांगलं वाटलं, परंतु आता थोडे ते म्हणले का नंतर बोलतो. धन्यवाद. तर आपण पाहतोय अक्षय दादा चव्हाण, मयूर दादा सावंत आयोजित अंबिका वॉरियर्स थेऊर चव्हाण वस्ती आयोजित भव्य दिव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम पाहत राहा आणि ऐकत राहा. आदरणीय विजय केदार सर या सर आपले असेल स्वागत.